अभ्यासिके आमच्या वाचनालयाबद्दल थोडीशी माहिती द्यायला पाहिजे. आमच्या वाचनालयाची सद्यस्थिती जी आहे, साधारण 450 वाचक आमच्या इथं येत असतात. पुस्तकांची संख्या आजच्या मितीला 19,780 आहे. नियतकालिके 16 येतात आणि मासिके 18 असतात. हे समोरचे जे मुक्तद्वार विभाग आहे हे सकाळ संध्याकाळ या ठिकाणी ओपन असतं. या आमच्या संस्थेला इतर ब असा दर्जा मिळालेला आहे. जवळजवळ सरकारी अनुदान 3,07,000 दरवर्षी येतं. त्याच्यामध्ये अर्ध जे पेमेंट जे आहे ते आमचे 3 कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांना जातं. अर्ध्या याच्यामध्ये बाकीच्या वाचनालयाचा हा पुस्तकांच्या वगैरे रूपाने हा खर्च होत असतो, याचीही आपल्याला जाणीव आहे. आणि आम्ही देणग्या वगैरे रूपाने किंवा त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही लोकांकडून थोडासा निधी घेत असतो. त्याच्यात वाचनालयाचा हा लाईट बिल वगैरे सगळा खर्च या ठिकाणी करत असतो. वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सादर होत असतात वर्षभर. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, आदिवासी दिन, स्वातंत्र्य दिन वगैरे, गांधी जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, वाचक प्रेरणा दिन, प्रजासत्ताक दिन, जागतिक महिला दिन, या अशा कार्यक्रमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आज या अभ्यासिकेचं उद्घाटन जे आहे ते आमचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की या परिसरातून MPSC UPSC सारखे परीक्षा देऊन मोठे अधिकारी व्हावेत, हे आमचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नाची पायाभरणी आज होते. तर अनेक विद्यार्थी या परिसरात जाऊन तुकाराम मुंडे व्हावेत, कोणी TN शेषन व्हावं, त्यांनी मसरूळचं नाव रोशन करावं, मसरूळचा परिसराचा उद्धार करावा, ही अशी आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी थोडंसं आम्हाला कौतुकाचाच एक सोहळा जे आहे की जे परिसरातली जे 10वी 12वीचे मुलं आहे, विशेष प्रावीण्य केलेले जे मुलं आहे, त्यांचाही थोडा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्या मुलांना आम्ही वाचनालयाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आपण हे सर्वजण या ठिकाणी आले, आपले आभार मी या ठिकाणी मानतो आणि या ठिकाणी प्रास्ताविकाचं माझं काम आहे ते संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनायक मामा. वाचनालयाचं महत्त्व काय? वाचन संस्कृती वाढली पाहिजे, जोपासली पाहिजे, नवीन पिढीत रुजली पाहिजे. परंतु माझ्या वडिलांची आज मला आठवण आली. 1960 साली जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हा ते रंगपंचमी खेळायला गेले आणि त्यांना 4 लोकांनी विचारलं की रंगपंचमी साजरी करून काय करणार, त्याच्यापेक्षा सामाजिक काम करा. त्या दिवसापासून त्यांनी रंगपंचमी खेळली नाही, परंतु त्या रंगपंचमीच्या पैशातून त्यांनी पंचवटी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. आज जवळपास 60 वर्ष झाले आणि पंचवटीतलं सगळ्यात मोठं ग्रंथालय असलेलं आणि सगळ्यात जास्त ग्रंथसंपदा असलेलं वाचनालय हे आमचं वाचनालय म्हणून ओळखलं जातं. खरं तर आपण बघा त्यांचं नाव पाहिल्यावर मी सरप्राईज झालो की त्यांचं नाव दिलं अभ्यासिकेला. मला आनंद वाटला. परंतु आपण जर तुम्ही मला विचारलं असतं नाव कोणतं द्यायचं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की दादांचं नाव देण्यापेक्षा रुंजाप्पा मोराडेंचं नाव द्या. कारण त्या माणसाने माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं आहे, वसूसाठी योगदान दिलं आहे. दादांचं आम्ही ऑलरेडी दिलं आहे आणि त्याच्यामुळे अजूनही देता आलं. माझी रिक्वेस्ट, माझी इच्छा म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी केलं आहे, मला मुलगा मांडलं आहे आणि आम्ही दोघांनी कॅन्सरच्या यातना भोगल्या, एकमेकाची वेवलन जुळली, त्या रुंजाप्पांचं जर नाव दिलं तर माझ्याही मनाला कुठेतरी समाधान लावेल. कारण दादांचे मी सगळीकडेच नाव देतो, पण एका ठिकाणी का सर्वसामान्य माणसाचं नाव द्यायचं भाग्य मला जर मिळालं तर मी स्वतःला भाग्यवान समजेल आणि हा निधी पण योग्य मार्गी लागला असं मला वाटेल. नाही तर पण सगळं चांगल्या मसरूळसाठी आता येणारा कुंभमेळा आहे, त्या कुंभमेळ्यासाठी पण आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून भारतात न भूतो न भविष्यती असा कुंभमेळा इथं होईल ही आपल्या सगळ्यांना मी ग्वाही देतो. काही कामं असतील अजून तर मी 24 तास उपलब्ध आहे. माझा फोनही आहे. इथं पप्पू भाऊ आहे, बाकीचे सगळे, राहुल आहे, दीपक आहे, हे सगळे इथं आहेत. लक्ष्मीताई चांगलं काम करत आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून काही असलं मला सांगा. आपल्या सगळ्यांच्या सेवेशी आम्ही हजर राहू. इथं मला बोलवलं, मला सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. त्याप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून नुसतं वाचनालयापुरतंच न राहता 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, 1 मे म्हणा किंवा अन्य जे सण असतील राष्ट्रीय, त्या सणाच्या निमित्ताने आम्ही जे काही विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवित असतो आणि त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि सर्वांना एकच विनंती
वाचनालयाला तुमच्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही आहे, भरभरून दान दिलं जातं. एवढं सांगून सुद्धा वाचकांची, ग्रामस्थांची आणि सभासदांची या ठिकाणी फार मोठी मदत आहे आणि त्यांच्याच मदतीवर आज खऱ्या अर्थानं हे वाचनालय चांगल्या उत्तम यशावर या ठिकाणी उभं झालेलं आहे. या ठिकाणी हा प्रशासकीय काळ असताना या ठिकाणी जागा कमी पडत असताना आदरणीय तत्कालीन आमचे आमदार जयप्रकाशजी दादांना निबंधक कार्यालयामध्ये मी बोललो की दादा असं असं एक काम आहे की ठीक म्हणे वसंत जागा आहे का आपल्याला, म्हणजे जागा मिळेल मग ठीक आहे बघू आपण काय करता येईल. त्यावेळेनंतर त्यांनी न कळता आम्हाला न मानता एक 25 लाख रुपयाचं पत्र देवळा कलेक्टरवर दिलं आणि हे खालच्या मजल्याचं काम त्यावेळेला पूर्ण झालं. ज्यावेळेला भाऊ पहिल्यांदा नगरसेवक झाले, आपलं आमदार झाले, त्याच वेळेला 9-10 वर्षापूर्वी त्यांनी महापालिकेला कलेक्टरला 50 लाखाचं पत्र दिलं होतं. परंतु मागून समजलं की दादांनी सुद्धा या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. मग त्यावेळेला भाऊंनी सांगितलं की आपण आता हे पैसे तुम्हाला मिळालेले, हे काम करून घ्या, उरलेलं जे काम आहे ते आपण ते करू. त्या पद्धतीने त्यांनी जवळजवळ 50 लाख रुपये मंजूर करून, मला असं वाटतं 50 लाखापेक्षा जास्त खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी या इमारतीची दुरुस्ती केली. या ठिकाणी जे जंगल होतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे स्पॉट बनवले, दुसरा मजला बनवला, तार कंपाऊंड केले, सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. माध्यमातून या ठिकाणी अभ्यासिका लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा होतो. या अभ्यासिकेचं वैशिष्ट्य म्हणजे मसरूळ ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जो खालचा तळमजला आहे तो जयप्रकाश शाखेर यांच्या आमदारकीतून झाला आणि हा जो वरचा मजला जो कळस आहे तो राहुलभाऊ ढिकले यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. मसरूळवाल्याचं या ठिकाणी विशेष कौतुक करत जे 1997 पासून या भागामध्ये भानसी मॅडमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची रोप लावलं गेलं आणि सातत्याने या ठिकाणी गेल्या 5-6 टर्मपासून भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व हे टिकून ठेवण्यात आपल्या सगळ्या ग्रामस्थांचा फार मोठा हात आहे आणि आपल्या ग्रामस्थांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी माजी महापौर रंजनताई भानसी असतील, आमच्या दीपालीताई गीते असतील, आमचे त्यानंतर या ठिकाणचे जे काही मंडळी आहेत त्या मागच्या टर्ममध्ये दोन टर्म माझ्या मिसेसची नगरसेविका होत्या. त्यामुळे या भागाचा जो विकास करण्यात गणेशजी गीतेंचा मारमोठा हात आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून या भागामध्ये बऱ्यापैकी काम हे कामकाज केलेलं आहे. या ठिकाणी मागच्या 4 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये कामकाज करणं फार कठीण जात होतं, परंतु आपले आमदार राहुलभाऊ ढिकले यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना भेटून, मी झालं, भानसी मॅडम झालं, आयुक्तांना भेटून या ठिकाणी बरीचशी कामं केली आणि जो सध्याचा जो पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मार्गी लावायचं काम हे आपल्या राहुलभाऊ ढिकलेंच्या माध्यमातून झालं. या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना आहे, काही पेंडिंग आहे त्या सुद्धा पूर्ण होतील आणि यापुढे चांगल्या प्रकारे सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल अशी मी खात्री बाळगतो. या ठिकाणचे या भागातले रस्ते, लाईट, विशेष करून या भागामध्ये आम्ही 2 अभ्यासिका बांधलेले आहे आणि आता नवीन अभ्यासिका अजून एक गीतेताईंच्या वार्डात होती. त्या दोन्ही अभ्यासिकेमध्ये MPSC UPSCचे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होतं आहे आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी तयार होतात. या ठिकाणी त्या आमदारांचं मी विशेष कौतुक करतो की त्यांनी हा जो निधी देऊन या भागाला जे सुशोभीकरण केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गीते, प्रवीणजी जाधव, रुपालीताई नन्नावरे, या ठिकाणी व्यासपीठावर असलेले मान्यवर, इथे जमलेले सगळे बंधू आणि भगिनींनो, निश्चितपणे अभ्यासिका ही अत्यावश्यक गरज आहे. ज्यावेळेस मी आणि पवार साहेब 2002ला ज्यावेळेस अभ्यासिकेचं सगळीकडे सुरू झालं आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं का एकच अभ्यासिका एका प्रभागाला, आम्ही 3 नगरसेवक होतो आणि त्यावेळेस आम्हाला त्या हिरावाडीत दिली
पण त्यावेळेस सिंगल मॅडम त्या ठिकाणी असताना त्या माझी खास म्हणजे एक मैत्रीण या नात्याने मी त्यांना सांगितलं, मॅडम आपण सर्क्युलर काढलेलं आहे आणि तुम्ही एकच अभ्यासिका देणार. त्या म्हणे अरे मी बसलेली आहे. 24 तासात त्यांनी मी पवारसाहेब सिंगल मॅडमच्या घरी मीटिंग घेतली. तिथे पुणे साहेबांना बोलवलं, म्हणजे आजचे साक्षीदार पुणे साहेब आहे. त्यांनी 24 तासामध्ये आम्हाला जी गणित अभ्यासिका असते त्या ठिकाणी 150 विद्यार्थी आहेत आणि तिथे 150 विद्यार्थी दरवर्षी असतात. आतापर्यंत 125 मुलां MPSC झालेले आहेत आणि त्यानंतर मी महापौर झाल्यानंतर मग आपल्या प्रभागामध्ये कामकाज कुठलं करायचं, मग त्यावेळेस आडगाव रस्ता हा 22 कोटीचा दिला आणि मी अभ्यासिका त्या भागामध्ये, त्या अभ्यासिकेमध्ये आज 150 ते 150 मुलं आहेत. त्यापैकी 125 मुलं आज MPSC झालेले. नंतर मी राहुल भाऊंकडे गेली. राहुल भाऊंनी तर म्हणजे ज्यावेळेस प्रशासकीय राजवट असताना एकाच दिवशी 27 उद्घाटन केले होते, रेल्वे स्टेशन पासून तर चांभार नेण्यापर्यंत. त्यामध्ये मला अभ्यासिका त्या ठिकाणी मी मागितली आणि त्यांनी दिलं का मला इथे 150 मुलं बसू शकत नाही. आज माझ्याकडे 250 ते 300 मुलांची अभ्यासिका आज त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी 200 मुलं आता MPSC झालेले होत्या 5 ते 7 वर्षामध्ये. त्यामुळे या ठिकाणी अभ्यासाचं ओळखून म्हणजे भाऊ मी एक सांगेल का दादांनी ज्यावेळेस ते खासदार झाले होते आणि आमच्या घरी पवारसाहेब असतील आम्ही सगळे मीटिंग घेतली. आज आपण म्हणतो की वाचनालय या शब्दातच खूप मोठा अर्थ आहे. जसं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. आपण कुठलंही काम हातात घेताना ते पूर्णत्वास नेण्यासाठी कुठलं तरी एक माध्यम असतं. या विभागाचा विकास करण्यासाठी जसं आता सर्वांनीच आपल्या भाषणात सांगितलं आहे, आपले आमदार राहुल भाऊ डिकले यांचं खूप मोठं योगदान या प्रभागाला नेहमीच राहिलेलं आहे आणि या वाचनालयासाठी मी त्यांचे खरं तर अभिनंदन करते आणि आभार देखील मानते की आमच्या येथील विद्यार्थ्यांसाठी इतकं छान वाचनालय इथे आज उभारलं गेलं आहे. इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार झाला आणि त्यांचं इतकं छान कौतुक केलं, त्यांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. पूर्वी असं असायचं की आपल्याला घरात बसून अभ्यास करायला लागायचा आणि हा अभ्यास करताना आपल्याला काही अडचणी तयार व्हायच्या. त्या म्हणजे कुठल्या की आपल्याला कुठलं पुस्तक लवकर मिळायचं नाही किंवा खेडेगावात जर आपण राहत असेल तर शहरी भागात जाऊन ते पुस्तक आणणं किंवा ते वाचणं हा खूप मोठा प्रवास होता. आता तर हा प्रवास हा सुखकर होत चालला आहे, तो वाचनालयाच्या माध्यमातून. वाचनालयामध्ये बसून आपण कितीतरी तास अभ्यास करू शकतो आणि हाच अभ्यास आपल्या सोबतचे जे असतात संगती त्यांच्यासोबत जाऊन जर आपण असा अभ्यास आणि ती दिनचर्या जर ठरवली, खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होतो. या वाचनालयामध्ये जे कोणी अभ्यास करणार, शिकणार, एकमेकांची मदत घेणार, तसं आपण पुढे जात राहतो आणि एकमेकांच्या सहाय्याने नक्कीच शिखर गाठतो. मी आपल्या सर्वांना इथे एक सांगू इच्छिते की आपण म्हणतो आहे की ई-लर्निंग अभ्यासिका आहे, अजून वेगवेगळे वाचनालय आहे, पण त्याचप्रमाणे आपण पालकांनी देखील विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे. तर वेळ कसा द्यायचा? आपण त्यांना असं म्हणतो की तू अभ्यास करतो आहे की नाही, मी बघते, मी करते, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. पण वाचनालयामध्ये सगळीकडेच आता CCTV आहे, आपल्याकडे नवीन ॲप आहे, त्या माध्यमातून देखील आपले मुलं काय करत आहे हे आपल्याला माहीत असतं. तर मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे सांगण्याची की आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना वाचनालयामध्ये 1 तास तरी पाठवायचं आहे. त्यांना विविध अभ्यासक्रम आपण इथे देत असतो त्यांना आणि विविध पुस्तकं त्यांना हाताळायला मिळतात. या कार्यक्रमाच्या सोहळ्यानिमित्त किंवा या कार्यक्रमाचं आपण असं म्हणतो की ते लोकार्पण केलेलं आहे, पण हे लोकार्पण करत असताना मला आवर्जून प्रामुख्याने एक गोष्ट इथे जाणवली. वाचनालय असतात, गार्डन असतं, पण मी आमदार साहेब आपल्याला सांगू इच्छिते की आम्हाला इथे इंडोर गेमसाठी सुद्धा काही मिळालं तर अगदी छानच होईल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून.
एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याकरता उपस्थित माझे मित्र आणि अगदी विद्यार्थी दशेपासून एकाच महाविद्यालयात आम्ही शिकलो, या विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल भाऊ डिकले, मातृतुल्य माजी महापौर रंजनाताई भानसे, या परिसराच्या नगरसेविका आदरणीय दीपालीताई गीते, आदरणीय माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते अरुणजी पवार, आदरणीय आमचे मित्र नगरसेवक प्रवीणजी जाधव, आदरणीय नगरसेविका रुपालीताई नन्नावळे, ज्यांचा सत्कार या प्रसंगी झाला ते सभापती राजेंद्रजी सातकर, मंदाताई बोरस्ते, आणि विशेष करून ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला आग्रह धरून उपस्थित राहण्याकरता सांगितलं, तेवढ्या हक्काने सांगणारे आमचे मार्गदर्शक, या परिसराचे माजी नगरसेवक, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतरावजी मोराडे, तसेच प्रमुख कार्यवाहक सूर्यवंशी साहेब, पगारे सर, व्यास साहेब, या वाचनालयाचे सर्व विश्वस्त, जमलेले सर्व विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या परिसरातील ग्रामस्थ, आमचे मित्र पद्माकरजी बोराडे, माझ्याबरोबर या कार्यक्रमाला खास करून आलेले आमचे ST विभागाचे अध्यक्ष संतोषजी ठाकूर, सर्व बंधू आणि भगिनींनी, वसंतराव मोराडे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की अतिशय उत्तम कार्यक्रमाला, ज्या कार्यक्रमाचं समाधान, अशा कार्यक्रमाला गेल्यावर समाधान मिळतं, त्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं आणि या उत्कृष्ट इमारतीत, आणि खरं तर मी वरती नाव वाचल्यावर स्वर्गीय उत्तमरावजी डिकले साहेबांचं नाव दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर वाचनालयाची चळवळ मोठी करण्यात जर कोणाचा हात असेल तर आदरणीय माजी महापौर, माजी खासदार, माजी आमदार उत्तमराव डिकलेंचं आहे. आणि त्यांच्याच वारसा पुढे नेत असताना आदरणीय राहुल भाऊंनी पण या परिसरामध्ये काम केलं, आणि मला जेव्हा कळालं की आदरणीय राहुल भाऊंनी या इमारतीला निधी दिला आणि इमारत पूर्ण झाली. खरं तर मी विसरलो होतो की माझ्या वडिलांनी निधी दिला आहे, परंतु मोराडे काकांचा मला फोन आल्यावर त्यांनी आवर्जून सांगितलं की राहुल भाऊंनी पण निरोप दिलेला आहे की तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागणार. त्यामुळे मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि या वाचनालयाचा खरोखर उपयोग व्हायला पाहिजे. आत्ताच दीपालीताईंनी सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या घरातल्या मुलांना 1 तास पाठवा, तर खरंच आग्रह धरतो की 1 तास आपल्या घरातल्या मुलांचा मोबाईल काढून घ्या आणि त्यांना वाचनालयामध्ये पाठवा. कारण की खरं तर आता पूर्वीचा काळ फार अवघड होता, वाचनालय कमी होते. आम्ही सार्वजनिक वाचनालयामध्ये पुस्तक घ्यायला जायचो तेव्हा रांग असायची पुस्तक घेण्याकरता. आणि आता तर मोबाईलचा काळ आहे, सर्व आहे, परंतु वाचन फार गरजेचं आहे. एक मुलगी समोर बसलेली 100पैकी 100 मार्क मिळवते, ती केवळ पुस्तक वाचूनच मिळवते. एका मुलीला 98% आहे. मी राहुल भाऊंना सांगितलं की आमच्या काळात 90% मिळवणारा महाराष्ट्रात पहिला यायचा, आम्ही शाळेत होतो. आणि आता 98-99 म्हणजे काहीच वाटत नाही, पण खरं तर 100पैकी 100. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी परवा एका मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला भाऊ गेलो होतो. त्या कार्यक्रमाला 4 मुस्लिम मुलं होते की ज्यांनी 100पैकी 100 मार्क संस्कृत या विषयामध्ये घेतले. म्हणजे हे अभ्यासिका, वाचनालय हे जेवढे वाढतील तेवढं या मुलांची प्रगती. आणि खरोखर मनापासून समाधान वाटलं. खरं तर पारिवारिक हा कार्यक्रम मला वाटला, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आदरणीय वसंतरावजी मोराडे साहेब आणि आदरणीय राहुल भाऊंचे वडील स्वर्गीय उत्तमदादा डिकले साहेबांच्या बरोबर आईने माझ्या नगरसेविका म्हणून 5 वर्ष काम केलं. मी राहुल भाऊंबरोबर 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं. रंजनाताई भानसींचे वडील कचरूभाऊ राऊत हे माझ्या आजोबांचे खास मित्र होते. म्हणजे ते अगदी आमच्या मिंगरोडच्या घरी कायम यायचे. आणि दीपालीताई म्हणजे गणेश भाऊन मी एकाच बँकेत संचालक. त्यामुळे हे सगळं पारिवारिक कार्यक्रम आहे. पण या परिसराचा विकास करत असताना जे राहुल भाऊंच्या परिवाराला जे अपराजित परिवार म्हटला जातो, जो कधीच त्याचा पराभव होत नाही, अशा खानदानात राहुल भाऊ काम करतात.
आणि अतिशय म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी अक्षरशः म्हणजे 5 दशकापासून या परिवाराचे आमचे संबंध आहे, परंतु ज्या पद्धतीने या शहराचा विकास करण्यामध्ये या परिवाराचं योगदान आहे ते आपण कधीही कोणीही विसरू शकत नाही. म्हणून डिकले परिवाराचा जो मान सन्मान या शहरामध्ये आहे तो याच कामांमुळे, याच विकास कामांमुळे. आणि मी परत एकदा राहुल भाऊंचे तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या परिसरातील 4ही नगरसेवकांचे, अरुण काकांचे अभिनंदन करतो. अरुण काकांनी मगाशी सांगितलं की या परिसरामध्ये सगळे भाजपचे नगरसेवक आहे, पण मला आत्ता कळालं की शिवसेनेचे. मी यांनाही भाजपचंच समजतो भाऊ, ते कळालं ते तुमचेच आहे. पण तुमचं पण नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय हेवीवेट नगरसेवक या भागात आहे. जाता जाता फक्त भाऊ एकच सांगून जातो की गावात होर्डिंग लागलेले आहे, या परिसरात हे होर्डिंग लागलेले आहे, माझा फोटो आहे, त्याच्यावरती कमळाचं चिन्ह आहे. मला 100 फोन दिवसभरात आलेले, मला खुलासा करून करून माझा घसा बसला. पण त्यांना सर्वांना आवर्जून सांगितलं जिथे चांगलं विकास काम होत आहे तिथे आपण आवर्जून हजर राहायला पाहिजे, पक्षाच्या भिंती बाजूला ठेवल्या पाहिजे आणि तिथे आपण त्यांचं कौतुक करायला जायलाच पाहिजे. जाता जाता एवढंच सांगतो की मी काँग्रेसमध्येच आहे, काँग्रेसमध्येच राहणार. पत्रकार पण इथे आहे त्याच्यामुळे ते मला आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे. मी काँग्रेसमध्येच आहे, परंतु चांगल्या कामांना पक्ष सोडून साथ देणं हे जरुरी आहे. या शहराचा विकास करण्याकरता आपण सर्वांनी एकत्रच राहायला पाहिजे. आणि या मसूळ ग्रामस्थांचं पण हे वैशिष्ट्य आहे की हे सगळे ग्रामस्थ एकजुटीने राहतात. म्हणून या शहरात असलेल्या गावाला सुद्धा आजही गाव पण आहे हे बघून खूप मनापासून आनंद झाला. परत तुमच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय राहुल भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो. खरंच संघर्षमय जीवन प्रवास आहे राहुल भाऊंचा, परंतु सगळ्यांवर मात देऊन परत आपल्या शहराचा विकास, आपल्या विधानसभेचा विकास कसा होईल त्याच्याकरता अहोरात्र प्रयत्न करता. परत एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे, कारण अतिशय अत्याधुनिक अशी ही अभ्यासिकेचं लोकार्पण त्या ठिकाणी होत आहे. खरं तर एखाद्या परिसराचा विकास होणं म्हणजे त्या ठिकाणचे फक्त रस्ते, लाईट, पाणी यांचाच विकास होणं हे आवश्यक नसतं, तर त्या भागातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करणं हे देखील अत्यंत आवश्यक असतं. आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय मसरूळ यांनी अतिशय एक छान अशी या ठिकाणी अभ्यासिका उभी केलेली आहे. त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आज या क्षणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचे आभार व्यक्त करतो. खरं तर आज राहुल भाऊंचं देखील या ठिकाणी विशेष कौतुक केलं पाहिजे, कारण नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचा जो विकास आज त्यांच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल आमच्या सगळ्या नगरसेवकांचं निश्चितच आम्ही त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण आम्ही जरी शिवसेनेत असलो तरी आम्ही विधानसभेला राहुल भाऊंच्या पाठीशी त्या ठिकाणी भक्कमपणे उभे होतो, कारण ह्या आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने होईल अशी आम्हाला खात्री होती आणि ते निश्चितपणे तो विकास करतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि आपल्या या मसूळ भागासाठी देखील विशेष लक्ष देतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना देखील मी या ठिकाणी आवाहन करतो की ह्या इमारतीकडे केवळ एक अभ्यासिका म्हणून न बघता एक ज्ञानाचं केंद्र म्हणून आपण बघितलं पाहिजे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून भविष्यामध्ये अतिशय चांगले इंजिनियर, उद्योजक, वकील त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. अधिकारी संजयजी यांनी आम्हाला 9,000ची कॉम्प्युटर आणि इंजिनिअरची पुस्तकं दिली आहे, ती आम्ही लेआउटमध्ये ठेवलेली आहे. ती संजयजी गोसाळजी यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आपले शुभ आशीर्वाद या अभ्यासिकेला सुरुवातीपासूनच लाभले. आमच्या 4ही नगरसेविका आणि नगरसेवकाचे मनपूर्वक आभार मानतो. याशिवाय सभापती म्हणून आलेले राजेंद्रजी जाटकर यांचेही मनापासून आभार मानतो आणि उपसभापती म्हणून मंदाताई बोरस्ते यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यावरती जो भार टाकला
त्या भाराचं आभार मानणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यासाठी मी पटपट काही लोकांचे नामनिर्देशन करतो. चुकून काही जणांचं नाव राहिलं असेल तर मनापासून असं समजा आपले आभार मी घरी जाऊन नक्कीच मानेन. सर्वात प्रथम आभार मानतो ते या बिल्डर कंपनीने आमचं काम इतक्या योग्य वेळेत आणि पटकन केलं, कारण मुलांचा आमच्याकडे सारखा दट्टा होता की लवकरात लवकर अभ्यासिका सुरू करा आणि आत्तापर्यंत 9 ते 10 विद्यार्थ्यांची नावं पण आलेली आहे आणि लवकरच ही अभ्यासिका आम्ही सुरू करू असा विश्वास आपल्याला देतो. कार्यक्रम आपल्या उपस्थितीने झालेला आहे. ॲडव्होकेट एकनाथजी पगार, श्रीयुत रमेशजी बोरस्ते, ओम गुरुदेव हास्य क्लबचे मंगलाताई, अर्चना जानोरकर, दळवी साहेब, उद्धवजी मोराडे, तसेच भगवान डाळे ऑल इंडिया पेन्शनर असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्रीयुत रामनाथजी म्हस्के, दिलीप जे आहेत पत्रकार, श्रीयुत रामदासजी वाजे, सतीशजी जोशी, एकता ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे मित्र, काळे प्रभाकरजी आणि आम्हाला महाराष्ट्र गीत गाऊन जे उत्स्फूर्त आशीर्वाद दिला असे श्रीयुत डॉक्टर गणेशजी लोहारे, सध्या ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पाराजी आवाळे, बाबूलांना 89व्या वर्षी आमच्या वाचनालयाचे सभासद झाले आणि सतत येतात. आजही त्यांनी वेळात वेळ काढून आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. चुकून नामनिर्देशन राहिलं असेल क्षमा प्रार्थी आहे आणि आपल्या सांगितल्याप्रमाणे चहापान आणि अल्पभार घेऊन आजच्या मी पद्माकर मोराडे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सार्वजनिक वाचनालय म्हसरूळ. गेले 44 वर्ष एका पत्रपेटीपासून सुरुवात झालेलं ग्रामीण भागातलं आज महाराष्ट्रातलं एक आदर्श आणि अद्ययावत वाचनालय म्हणून याची गणना होते आहे. आज आमचं सर्व संचालक मंडळांचं एक स्वप्न पूर्ण झालं की स्वतःच्या वास्तूमध्ये आज अभ्यासिकेचा शुभारंभ या ठिकाणी झाला. पत्रपेटी ते स्वतंत्र मालकीचा अभ्यासिका या वाटचालीमध्ये स्थानिक ग्रामस्थ, वाचक यांचं मोलाचं सहकार्य मिळालं. त्याचबरोबर ही इमारत उभी राहण्यासाठी नाशिक नगरीचे तत्कालीन महापौर, माजी आमदार, माजी खासदार ॲडव्होकेट उत्तमरावजी ढिकले साहेब यांच्या निधीतनं या ठिकाणी पहिलं मुक्तद्वार वाचनालय सुरू झालं. आज त्यांचे सुपुत्र विद्यमान आमदार राहुलदादा ढिकले यांनी या वाचनालयासाठी अभ्यासिकेसाठी 50 लाख रुपये मंजूर केले. पण वाचनालयाची इमारत पूर्ण होता होता तो खर्च 70 लाखापर्यंत पोहोचला. 16 वर्षापूर्वी तत्कालीन आमदार जयप्रकाशजी छाजेड यांनी आमदार निधीतनं 25 लाख रुपये दिले आणि या ठिकाणी वाचनाची इमारत सुरू केली. आज अतिशय अभिमान वाटतो आहे की म्हसरूळसारख्या खेडेगावामध्ये आज वाचनालयाची स्वतःची इमारत उभी राहिली, अभ्यासिका सुरू झाली. वाचनालय गेले 44 वर्ष जो काही गुणवंत कामगार, सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार, 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर यासारखे अनेक उपक्रम राबवतो. त्यात या अभ्यासिकेच्या रूपाने एक नवीन भर पडली आहे. मी परिसरातील सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की या अभ्यासिकेचा आपण लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये यातनं अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून घडतील, शासकीय कर्मचारी म्हणून घडतील, एक चांगले माणूस म्हणून घडतील एवढी अपेक्षा या ठिकाणी आहे. वाचनालय त्यांना सर्वतोपरी सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद.